नमस्कार, मी लतिका। आज आपण झटपट असं अंड्याचं कालवण बनवूया। त्यासाठी साहित्य काय काय घेतलंय बघा। छोट्या आकाराचे 2 टोमॅटो बघा मी हलकेसे भाजून घेतलेले तव्यामध्ये। सुक्क खोबरं घेतलेलं आहे, अर्ध्या वाटीचा अर्धा भाग असा घेतलेला आहे बघा, तो पण भाजून घेतलेला आहे। 2 हिरव्या मिरच्या भाजून घेतलेल्या आहेत, 1 गड्डी लसूण भाजून घेतलेला आहे, 1 इंच आलं घेतलेलं आहे, मिडियम आकाराचे 2 कांदे मी घेतलेले आहेत, ते पण भाजून घेतलेले आहेत, थोडीशी कोथिंबीर आणि ह्याच तव्यामध्ये हे मी टोमॅटो बी काढून असं ठेवलं होतं, तर असं हलकंसं भाजून घ्यायचं म्हणजे चवीला छान लागतं। आता आपण पहिले एवढं वाटण करून घेऊया। बारीक करून घेतलंय बघा, पाणी अजिबात वापरलेलं नाहीये मी। कढई बघा गरम करत ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया। तेल आपल्या आवडीप्रमाणे टाकायचं, मी 1 पळी टाकणार आहे आणि गरम होऊन देऊया। तेल बघा चांगलं गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये आपण जे हे मसाला बारीक केला ते टाकून घ्यायचा। तुम्हाला हवा असेल का नाही तर ह्या तेलामध्ये 1 तेजपत्ता आणि एकदम बारीक केलेला कांदा जरी टाकला तरी चालेल। हे मी काढून घेते सगळं। मिक्सरच्या भांड्यातला बघा मसाला मी सगळा काढून घेतलेला आहे। ह्याला काय करते, गॅस आहे मीडियम, 1-2 मिनटं चांगला परतून घेऊया। 2 मिनटं बघा मी मीडियम गॅसवर परतून घेतलेलं आहे, कारण हे तर सगळं पहिलं आपलं भाजलेलंच होतं। चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं। ह्याच्यामध्ये आता आपण काय करून घेऊया, मसाले टाकून घेऊया। 1.5 चमचा कांदा लसूण मसाला, छोटा 1 चमचा जिरे धने पावडर, मोठा 1 चमचा चिकन मसाला, थोडीशी हळद, चवीप्रमाणे टाकायचं मीठ आणि ह्याला काय करायचं 1-2 मिनटं परतून घ्यायचं। मस्त असं बघा मी परतून घेतलेलं आहे। मसाले टाकल्यानंतर गॅस केलेला आहे बारीक। आता ह्याच्यामध्ये आपण पाणी ओतून घेऊया। तुम्ही गरम पाणी साईडला ठेवलं होतं, आता तुम्हाला किती कालवण पाहिजे त्याप्रमाणेच ह्यात पाणी ओतायचं। पहिला तर हे मी मिक्स करून घेते, मी 2 ग्लास पाणी ठेवलं होतं गरम करायला, मिक्स करून घेतलेलं आहे व्यवस्थित। आता ह्याला चांगलं आपण उकळून घेऊया। मस्त असं बघा उकळी फुटलेली आहे, 5 मिनटं मी ठेवलं होतं। जर रस्सा तुम्हाला अजून जर पातळ पाहिजे असता तर पातळ करू शकता। हे आपण 1 डझन अंड्यासाठी केलेलं आहे, 4 ते 5 लोकांना हे पुष्कळ होतं आणि कधी खरं म्हणजे पातळच ही छान लागतं बरं का। तर तुम्ही कसं करता जरा मला कमेंट करून सांगा। खूप रेसिपी तर मी अपलोड केलेल्या आहेत। आता ह्याच्यामध्ये बघा हिची अंड्याला असं कट करून घ्यायचं। जर तुम्हाला पाहिजे असेल का नाही तर थोड्याशा तेलावर हळद, मीठ, मिरची पावडर, थोडा गरम मसाला टाकून तुम्ही परतू शकता, तसे पण माझ्या रेसिपी अपलोड केलेल्या आहेत। तर आता हे अंडी मी सगळी सोडून घेते। अंडी बघा मी सगळी सोडून घेतलेली आहेत। गॅस आपला मिडियमच आहे, पाणी वतताना फक्त मी बारीक केलं होतं। आता हे अंडी सोडल्यानंतर सगळ्याला कट मारून घेतलेलं आहे आणि ह्याला 5 ते 7 मिनिट आपण बारीक गॅसवर उकळून देऊया। बारीक गॅसवर बघा 5 ते 7 मिनिट मी चांगलं उकळून घेतलेलं आहे। होता होईल एवढं चांगलं उकळून घ्यायचं, तरी बघा किती मस्त अशी आलेली आहे अशा पद्धतीमध्ये आणि खूप चविष्ट लागतं बरं का। एकदा जरूर करून बघा अशा पद्धतीनं। अंड्याचं थाळी वगैरे सगळ्या रेसिपी अपलोड केलेल्या आहेत। ही कशी रेसिपी वाटली जरा मला कमेंट करून सांगा, झटपट दाखवलेली आहे। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।